नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवत आहोत. त्यामधील प्रश्न 5वा आहे. आकृती 3.85 मध्ये समांतरभुज चौकोन ABCD हा केंद्र T असलेल्या वर्तुळाभोवती परिलिखित केले आहे. म्हणजे त्या चौकोनाच्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. बिंदू E, F, G आणि H हे स्पर्शबिंदू आहेत. जर AE बरोबर 4.5 आणि EB बरोबर 5.5 तर AD काढा. त्यासाठी इथे आकृती दिलेली आहे. आता या आकृतीचा वापर करून आपल्याला AD ची किंमत काढायची आहे. या गणिताचे पॉइंट्स असे आहेत की हा चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन असेल तर त्याच्या समोरासमोरच्या बाजू या सारख्या असणार आहेत, एकरूप असणार आहेत. या आकृतीमध्ये चौकोन ABCD या समांतरभुज चौकोनामध्ये हे वर्तुळ जे आहे T केंद्र असणारं हे परिलिखित केलं आहे. म्हणजे या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू या वर्तुळाला स्पर्श करतात. आता इथे सर्वात महत्त्वाचा गुणधर्म इथे लक्षात ठेवा. बिंदू ABCD या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड वर्तुळाचा बाह्यबिंदू A मधून काढलेले स्पर्शिकाखंड AE आणि AH हे एकरूप असणार आहेत. AE आपल्याला 4.5 दिलेले आहे म्हणून AH सुद्धा 4.5 होईल. त्याचप्रमाणे B ह्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शखंड BE आणि BF हे सुद्धा सारखे असणार आहे. या ठिकाणी BE ही 5.5 दिलेली आहे म्हणून BF ही सुद्धा 5.5 होईल. त्याचप्रमाणे C आणि D ह्या बिंदूतून काढलेले स्पर्शखंड सुद्धा एकरूप असणार आहे. D बिंदूतून काढलेले स्पर्शखंड DH आणि DG हे आपण XX ने दाखवणार आहोत. C ह्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शखंड CF आणि CG हे YY लांबीने दाखवणार आहोत. AB ची किंमत आपल्याला या दरम्यानच्या संबंधावरून मिळेल. AB ची समोरची बाजू DC असल्यामुळे AB आणि DC या बाजू सारख्या आहेत आणि त्यामुळे या दोघांची लांबी सारखी होईल आणि यावरून आपल्याला एक समीकरण मिळेल. त्याचप्रमाणे AD आणि BC ह्या बाजू सारख्या आहेत समांतरभुज चौकोनाच्या, त्यामुळे त्यावरून आपल्याला दुसरं समीकरण मिळेल आणि त्या दोन समीकरणाची किंमत काढून आपल्याला x आणि y ची किंमत मिळवता येईल. x ची किंमत आली की आपल्याला AD ची किंमत मिळेल. ह्या स्टेप आहेत. आता ह्या स्टेप प्रत्यक्षपणे आपल्याला गणितात कशा वापरायच्या आहेत त्या बघणार आहोत आपण. सुरुवातीला म्हणूया उत्तर. त्यामध्ये आपण पहिल्यांदा आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्याचं वर्णन करूया. इथे म्हणूया समांतर भुज चौकोन ABCD हा केंद्र T असलेल्या वर्तुळा भोवती परिलिखित केले आहे. बिंदू E, F, G आणि H हे स्पर्श बिंदू आहेत. त्यामध्ये आपल्याला AE ची किंमत दिली आहे 4.5 आणि EB ही आपल्याला 5.5 दिलेली आहे. हे सगळं आपल्याला पक्षात दिलेलं आहे. बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शखंड एकरूप असतात तर A बिंदूतून काढलेले स्पर्शखंड AE बरोबर AH हे 4.5 आहे. त्यानंतर B बिंदूतून काढलेले स्पर्शखंड BE
बरोबर PF हे 5.5 होतील. त्याचप्रमाणे D बिंदूतून काढले स्पर्शखंड DH आणि DG D बरोबर X मानू. D बिंदूतून काढले स्पर्शखंड DH आणि DG किंवा GD हे आपण X मानणार आहोत. त्याचप्रमाणे C बिंदूतून काढलेले स्पर्शखंड CF आणि CG हे आपण Y घेणार आहोत, Y मानू. या सगळ्यांना आपण विधान क्रमांक 1 म्हणूया. याला कारण देऊया. बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. AB पहिल्यांदा काढून घेऊया. तर AB काढण्यासाठी तुम्हाला AE, तर AB बरोबर AE आणि EB या दोघांची बेरीज होईल, तर अधिक EB. याला कारण द्यायचं आहे दरम्यानचा संबंध A', E', B. आता यामध्ये आपण किमती जर टाकल्या तर AE ची किंमत 4.5 इतकी आहे. त्यानंतर EB ची किंमत 5.5 इतकी आहे. तर या दोघांची बेरीज जर केली तर 5 आणि 5 10, हातचा आला 1, 4 आणि 5 9 आणि 1 10, तर टोटल आली 10. तर AB ची किंमत आपल्याला 10 मिळालेली आहे. AB जेवढी आहे तेवढीच DC आहे, म्हणून इथे म्हणावं लागेल की AB बरोबर DC बरोबर 10. या ठिकाणी आपण म्हणूया समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप. परंतु इथे DC जी आहे ती या ठिकाणी X अधिक Y आहे, म्हणून इथे X अधिक Y बरोबर 10 अशी किंमत मिळेल. तर याला विधान क्रमांक 2 म्हणूया आपण. इथं म्हणूया विधान 1 वरून AD आणि BC ह्या एकमेकांच्या समोरच्या बाजू आहेत. तर AD जेवढे आहे तेवढी BC आहे. इथं म्हणायचं समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. आता आपल्याला AD ची किंमत त्याच्या दरम्यानच्या संबंधावरून टाकावं लागेल. तर AD जी आहे ती 4.5 अधिक X अशी होईल. त्याचप्रमाणे BC जी आहे ती 5.5 अधिक Y. त्याला विधान 1 वरून असं म्हणावं लागेल. इथे X आणि Y एका बाजूला ठेवा. तर इथे X वजा Y आणि इकडे 5.5 वजा 4.5 म्हणजेच X वजा Y. तर 5.5 मधून 4.5 वजा करायचे आहेत. म्हणजे 5तून 5 गेल्यानंतर 0, त्यानंतर 5तून 4 गेल्यानंतर 1, म्हणून इथे X वजा Y बरोबर 1. या ठिकाणी विधान क्रमांक 3 मिळेल. समीकरण क्रमांक 3. समीकरण क्रमांक 2 आणि समीकरण क्रमांक 3 हे एक सामायिक समीकरण मिळालेले आहेत. ती आपल्याला सोडवून X आणि Y ची किंमत मिळवायची आहे. इथे X अधिक Y बरोबर 10 हे समीकरण क्रमांक 2 होतं आणि X वजा Y
बरोबर 1 हे समीकरण क्रमांक 3. आता एक सामायिक समीकरण ह्या प्रकरणामध्ये तुम्ही अभ्यास केला असेल तर इथे y चे सहगुणक सारखे आहेत, x चे सुद्धा सारखे आहेत. एका वेळेस आपल्याला एक कोणत्या तरी सहगुणकाचा वापर करायचा आहे. एका चलाचा विचार करा, तर इथे y चा जर विचार केला तर त्याचे चिन्ह भिन्न आहेत आणि सहगुणक सारखे आहेत, काय नाही म्हणजे एक एक आहेत. तर इथे आपण दोन्ही समीकरणांची बेरीज करू. तर इथे दोन्ही समीकरणांची जर बेरीज केली तर इथे y आणि y कट होईल, x आणि x असे 2x होतील आणि इकडे 10 आणि 1 11. म्हणून x ची किंमत जर काढायची असेल तर 11/2 म्हणजे बेक बे, बे पंचे 10, बे पंचे 10 म्हणजे x ची किंमत आपली 5.5 येईल. y ची किंमत तुम्ही काढली तरी चालेल किंवा आपल्याला AD काढायची आहे, फक्त x ची किंमत आपल्याला मिळवायची आहे. मग इथे AD ची किंमत काढताना y ची गरज नाही, फक्त x ची किंमत काढली तरी होती. जर तुम्हाला y ची किंमत काढायची असेल तर तुम्ही समीकरणामध्ये ही किंमत ठेवून y ची किंमत काढू शकता. आता इथे AD ची फक्त किंमत विचारलेली आहे, म्हणून AD जी आहे ती 4.5 अधिक x होती, म्हणजेच 4.5 अधिक x ची किंमत 5.5. म्हणून AD बरोबर 5 आणि 5 10, हातचाला 1, 5 आणि 4 9 आणि 10. तर AD ची किंमत आपल्याला 10 मिळेल. प्रश्न 6. आकृती 3.86 मध्ये केंद्र N असलेल्या वर्तुळ केंद्र M असणाऱ्या वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाला बिंदू S मध्ये स्पर्श करते. जर मोठ्या व लहान वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 9 सेमी व 2.5 सेमी असतील तर खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि त्यावरून MSR हे गुणोत्तर काढा. 1 MT किती, 2 MN किती, 3 कोन NSM बरोबर किती. यासाठी इथे आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला रचना करावं लागणार आहे. आपल्याला इथे TNM हे जोडावं लागणार आहेत, हे एका रेषेत येणार आहेत आणि इथे SN हे जोडावं लागणार आहे. तर ह्या रचना केल्यानंतर या गणिताच्या स्टेप अशा होतील. इथे केंद्र N आणि M आणि स्पर्शबिंदू T हे असल्यामुळे हे तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये येणार आहेत, हे आपल्याला जोडायचे आहेत आणि NS हे आपल्याला जोडायचे आहेत. लहान वर्तुळाची त्रिज्या NS ही 2.5 आहे, त्यामुळे TN सुद्धा 2.5 होईल. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या MR आणि MT या असल्यामुळे या दोन्ही 9 सेंटीमीटर होतील. इथे MT ही त्रिज्या 9 सेंटीमीटर असल्यामुळे आणि TN ही 2.5 असल्यामुळे इथे आपल्याला दरम्यानचा संबंध वापरून MN काढता येईल आणि मग इथे काटकोन त्रिकोणाचा वापर करून आपण इथे SM काढू शकतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला किमती मिळतील. तर आपण एक एक स्टेप पूर्ण करूया. इथे सुरुवात करूया आपण उत्तर. प्रथम पक्षामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या थोड्याशा आपण इथे घेऊया, ज्या आवश्यक आहेत. इथे केंद्र N असलेल्या वर्तुळ केंद्र M असणाऱ्या वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. हे आपला पक्षात दिलेला आहे. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाला
बिंदू S मध्ये स्पर्श करते. हे सुद्धा आपल्याला पक्षात दिलेलं आहे. याला सुद्धा कारण पक्ष. इथे आपल्याला रचना करायची आहे रेख NS आणि रेख MT जोडले. त्यामुळे इथे दरम्यान संबंध होईल T'-N'-M. ही आपण रचना केलेली आहे. N केंद्र असणाऱ्या लहान वर्तुळाला S मध्ये RM स्पर्श करतो. त्यामुळे RM लंब होईल NS ला. इथे रेख RM लंब आहे रेख NS. इथे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. लहान वर्तुळाच्या त्रिज्या तर इथे TN जेवढी आहे तेवढी NS आहे, ती 2.5 आहे. आणि RM जेवढी आहे तेवढी TM आहे. TM आहे ती आहे 9 सेमी. ही सुद्धा सेमी आहे. इथे एकाच वर्तुळाच्या यास विधान क्रमांक 1 असं म्हणूया. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता आपल्याला हा दरम्यानचा संबंध वापरायचा आहे T'-N'-M. म्हणजे TM बरोबर TN अधिक NM. यामध्ये आपल्याला TM जी आहे ती 9 सेमी आहे आणि TN ही 2.5 सेमी आहे. TM च्या जागी आपण 9 सेमी घेऊया. TN 2.5 आहे आणि NM म्हणजे MN. तर हे जे किमती टाकलेले आहे आपण तर विधान 1 मधून टाकलेले आहेत. विधान 1 वरून. तर इथे MN जर काढायचे असेल तर या 9 कडे हे 2.5 पक्षांतर केल्यानंतर वजा होतील. वजा 2.5. तर इथे MN ची किंमत आपल्याला मिळेल. तर 9 मधून 2.5 वजा करा. इथे रफ पानावर 9.0 वजा 2.5. आता ही वजाबाकी करताना शून्यातून 5 जात नाही. 9तून 1 हातचा घेतल्यानंतर इथे 10 झाले आणि इथे 8 झाले. तर 10तून 5 गेल्यानंतर 5 आणि 8तून 2 गेल्यानंतर 6. तर इथे 6.5 इथे सेमी. तर ह्या पद्धतीने आपण MN मिळवलेले आहे. इथे विधान क्रमांक 1 होतं. आता विधान क्रमांक 2. इथे MT TM म्हणजेच MT. तर इथे MT बरोबर 9 सेमी आलेली आहे. तर MT आपल्याला काढायला लावली होती. तर MT ची किंमत 9 सेमी येईल. त्यानंतर MN ही 6.5 सेमी. या ठिकाणी रेख RM लंब रेख NS असल्यामुळे आपल्याला कोन NSM ची किंमत 90 अंश मिळेल. तर इथे रेख RM लंब रेख NS याला कारण देऊया आपण पहिला सुद्धा लिहिलेला आहे. तर इथे स्पर्शिका
त्रिज्या प्रमेय. आता इथे कोन जो आहे तो त्रिकोणामध्ये होणार आहे, तर इथं आपण म्हणूया त्रिकोण NSM मध्ये कोन NSM बरोबर 90°. तर हा विचारला आहे आपल्याला, याची किंमत इथं मार्किंग करूया आपण. आता इथे आपल्याला पायथागोरस सूत्र वापरायचं आहे, तर इथे यामध्ये 90 समोरची बाजू NM होईल, म्हणजे MN वर्ग. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये MN हा कर्ण आहे आणि NS वर्ग अधिक MS वर्ग. तर हे पायथागोरस सूत्र आहे. आता ह्यामध्ये आपण किमती ज्या ज्या आहेत त्या इथं आपण घेऊया. आपल्याकडे MN ही किंमत ती 6.5 सेमी. त्यानंतर NS ही आपल्याकडे आहे ती विधान क्रमांक 1 मध्ये NS जी आहे ती 2.5 आहे सेमी. तर MN 6.5 सेमी ही विधान क्रमांक 2 मध्ये आहे आणि NS 2.5 सेमी ही विधान क्रमांक 1 मध्ये आहे. तर इथं म्हणावं लागेल MN च्या जागी 6.5 चा वर्ग, NS च्या जागी 2.5 चा वर्ग अधिक MS आपल्याला काढायचे आहे. इथं विधान 1 आणि 2 वरून. आता आपल्याला 6.5 चा वर्ग करायचा आहे, तर 6.5 गुणिले 6.5 असा तुम्हाला दोनदा करावं लागेल, किंवा एखाद्या संख्येच्या शेवटी जर 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग करताना आपण झेंडे अकॅडमीमध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्यांचे शॉर्टकटमध्ये वर्ग कसे करायचे आहेत तर त्याचं सूत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर इथे मी डायरेक्ट लिहितो. जर एखाद्या संख्येच्या शेवटी 5 असेल तर त्याचा वर्ग करताना 5चा वर्ग 25 आणि इथे 6 आहे. एकाच्या पाड्यामध्ये 6च्या नंतर 7 येतात, तर 6 7 42 आणि इथे पॉईंटचं घर 1 आहे, तर दोनदा गुणाकार केल्यानंतर पॉईंटची घरं 2 होतील, म्हणून इथे 1 आणि 1 अशी पॉईंटची घरं 2 येतील. तर 6.5 चा वर्ग 42.25 इतका येईल. त्यानंतर इथे 2.5 चा वर्ग करताना इथे 5चा वर्ग 25 आणि 2 नंतर एकाच्या पाड्यात 3 येतात, तर 3 दुने 6. तर 2.5 आणि 2.5 या दोघांचा गुणाकार केल्यानंतर पॉईंटची घरं 2 येतील. मग इथे डावीकडून उजवीकडे 1 आणि 2 दोन घरं द्या अधिक MS वर्ग. जर तुम्हाला हे येत नसेल तर दोनदा गुणाकार करून सुद्धा करू शकता, किंवा 2.5 हे पक्षांतर करायचे आहेत आणि 2 वर्गांची वजाबाकी एकदा अधिकने एकदा वजाने असं सुद्धा तुम्ही स्टेप करू शकता. आता इथे तुम्हाला ज्या स्टेप आठवतील त्या पद्धतीने तुम्ही करा. इथे ह्या पद्धतीने जर वर्ग केले तर एवढे येतील. तर इथे 42.25 वजा 6.25 बरोबर MS वर्ग. आता 42.25 असं रप्पान घ्या. 42.25 वजा 6.25. तर 5तून 5 गेल्यानंतर 0, 2तून 2 गेल्यानंतर 0, 2तून 6 जात नाही, इथे 3 राहतील, इथे 12, इथे 12तून 6 गेल्यानंतर 6 आणि 3 3. तर पॉईंटच्या खाली पॉईंट म्हणजे इथे MS वर्ग बरोबर 36. आता आपल्याला MS ची किंमत जर काढायची असेल तर दोन्ही बाजूंची वर्गमूळ घ्यावं लागतील. तर MS बरोबर 6 सेमी. याला विधान क्रमांक
3 म्हणूया. इथे दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन किंवा वर्गमूळ घेऊन असं शॉर्टकटमध्ये तुम्ही लिहिलं तरी चालेल. आपल्याला MS आणि SR यांचं गुणोत्तर काढण्यासाठी आता आपल्याला SR काढावं लागेल. त्यासाठी हा दरम्यानचा संबंध वापरा. इथे R-H-M, तर इथे RM किंवा MR बरोबर SR अधिक SM किंवा MS. मग इथे किमती टाका. इथे आपल्याकडे RM जी आहे ती 9 सेमी आहे आणि MS ही 6 सेमी आहे. तर हे विधान क्रमांक 1 मध्ये आहे आणि हे विधान क्रमांक 3 मध्ये आहे. तर ह्या किमती इथे आपण घेऊया. RM जी आहे ती 9 आहे आणि SR आपल्याला काढायचे. MS 6 आलेले आहे. तर हे विधान आपण 1 आणि 3 वरून म्हणूया. आता SR बरोबर या 6 जे आहेत अधिक आहेत, पक्षांतर केल्यानंतर वजा होतील. 9 मधून 6 वजा करा. SR बरोबर 9 मधून 6 गेल्यानंतर 3 उरतील. ते सेमी. विधान क्रमांक 4. आपल्याला गुणोत्तर काढायचे MS गुणोत्तर काढायचे SR. तर इथे MS ची किंमत आपली 6 आहे आणि SR ची किंमत 3 आहे. तर इथे 6 आणि 3 यामध्ये सामायिक जे आहे 3 1 3, 3 2 6 म्हणजे 2 1. म्हणून इथे म्हणावं लागेल MS चे गुणोत्तर SR संग 2 1 असे आहे. तर हे आपलं उत्तर येईल. ते विधान 3 आणि 4 वरून. आणि त्यानंतर मग याचा भागाकार केल्यानंतर MS आणि SR यांचं गुणोत्तर 2 1 एवढं येईल. प्रश्न 7वा. सोबतच्या आकृतीत केंद्र X आणि Y असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. बिंदू Z मधून जाणारी वृत्तछेदिका त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर सिद्ध करा त्रिज्या XA समांतर त्रिज्या YB. खाली दिलेल्या सिद्धतेसाठी रिकाम्या जागा भरून पूर्ण सिद्धता लिहून काढा. त्यासाठी इथे आकृती दिलेली आहे. आता या आकृतीमध्ये आपण जर स्टेप बघायचं झालं तर त्या स्टेपनुसार आपल्याला ह्या सिद्धतेच्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत. या सिद्धतेसाठी आपण पॉइंट्स लक्षात ठेवा. इथे X केंद्र असणारं जे वर्तुळ आहे त्यामध्ये XA आणि XZ ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे आणि त्यामुळे ह्या एकरूप असणार आहेत. तर हा समद्विभुज त्रिकोण तयार होणार आहे. समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजूसमोरचे कोन एकरूप असतात. तर समजा इथे हा कोन आपण A अंशाचा घेतला आणि हा A अंशाचा घेतला. तर या ठिकाणी हा A असेल तर त्याचा विरुद्ध कोन हा A असणार आहे. त्याच पद्धतीने Y केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये YZ आणि YB ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. समद्विभुज त्रिकोणामध्ये पायालगतचे कोन एकरूप हा गुणधर्म वापरून इथे तुम्ही हा जो A कोन असेल तर हा सुद्धा A कोन होईल. याचाच अर्थ हे सगळेच कोन सारखे होणार आहेत. XA आणि YB ह्या त्रिज्या जर समांतर दाखवायच्या असतील तर त्यामध्ये आपल्याला कोणता तरी एक गुणधर्म दाखवावा लागेल. तर इथे ही जर छेदिका घेतली आपण AB तर इथे Z आकृतीच्या खाच्यात होणारा हा जो कोन आहे A आणि हा A
तर हे जर कोन सारखे असतील तर व्युत्क्रम कोन कसोटीनुसार ह्या रेषा समांतर होतील. तर ह्या सिद्धतेचे पॉइंट्स हे आहेत. तर ह्या पॉइंटनुसार आपण ही सिद्धता आपण सोडवूया. या सिद्धतेची सुरुवात करताना आपल्याला रचना पूर्ण करावी लागेल. रेख XZ आणि रेख XZ आणि रेख ZY, रेख ZY काढली. सिद्धता स्पर्श वर्तुळाच्या प्रमेयानुसार बिंदू XZY हे टिंब आहेत. तर इथे दोन वर्तुळ जे आहेत एकमेकांना Z बिंदूमध्ये स्पर्श करतात. त्यामुळे या वर्तुळाचे केंद्र आणि Z जो स्पर्श बिंदू आहे ते एका रेषेत असणार आहे, म्हणजे एक रेषीय असणार आहे. ते इथे एक रेषीय बिंदू आहेत. त्याखाली अंडरलाईन करा किंवा चौकोन करा. म्हणून कोन XZA हा जो कोन आहे त्याचा हा विरुद्ध कोन आहे. तर तो विरुद्ध कोन लिहायचा आपल्याला. तर XZA चा विरुद्ध कोन YZB, तर हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. या दोन्ही कोन जे आहेत XZA हा XZA आणि BZY हा YZB म्हणजेच BZY हा जो आहे तो A मानू. याला विधान क्रमांक 1. आता रेख XA एकरूप रेख XZ, तर ह्या ज्या आहेत त्या काय आहेत, तर इथे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, याखाली तुम्हाला अंडरलाईन करावं लागेल, पेन्सिलने करा. म्हणून कोन XAZ हा जो आहे तो A आहे. त्याचप्रमाणे कोन XZA किंवा AZA असं म्हटलं तरी चालेल, XZA. तर ह्या ठिकाणी A हा त्या दोघांचा वरती इथे हा A आहे म्हणून हा A येईल. तर याला कारण द्यायचं आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. हे आपल्याला त्यामध्ये दिलेलं आहे, विधान क्रमांक 2. तसेच रेख YB एकरूप YB जी आहे ती YZ, रेख YZ याला सुद्धा कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता ह्या त्रिज्या सारख्या असतील तर हा सुद्धा समद्विभुज त्रिकोण होईल. तर इथे कोन BZY ला एकरूप होईल YBZ, कोन YBZ याला सुद्धा A होईल. तर इथे याला कारण द्यायचं आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. तर हे विधान क्रमांक 3 झालेलं आहे. विधान 1, 2 व 3 वरून कोन XAZ बरोबर कोन XAZ ला कोन YBZ हा सारखा होईल, कोन YBZ. तर हे जे कोन आहेत ते व्युत्क्रम कोन आहेत, म्हणून त्रिज्या XA ही समांतर होईल YB ला. तर ह्याला कारण द्यायचं आहे व्युत्क्रम कोन कसोटी. आणि शेवटी लिहायचं आहे हे सिद्ध. तर ही सिद्धता जी होती ती आपल्याला रिकाम्या जागेच्या पद्धतीने दिलेली होती. रिकाम्या जागा भरा या पद्धतीने दिलेली होती. तर ही सिद्धता आपण पूर्ण करून दाखवलेली आहे. प्रश्न 8वा. आकृती 3.88 मध्ये केंद्र X व Y असणारी अंतःस्पर्शी वर्तुळे बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. रेख BZ ही मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते.
तर सिद्ध करा रेख AX समांतर रेख BY. तर ही सिद्धता सोडवण्यासाठी तुम्हाला इथे आकृती दिलेली आहे आणि यामध्ये एक रचना करायची आहे. इथे YZ ही जोडायची आहे. यामध्ये प्रथम तुम्हाला रचना करायची आहे. YZ ही जोडल्यानंतर ह्या सिद्धतेचे पॉइंट्स व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये Y हे केंद्र आहे मोठ्या वर्तुळाचं आणि लहान वर्तुळाचं केंद्र आहे X आणि हा Z जो आहे तो स्पर्शबिंदू आहे. तर स्पर्श वर्तुळ प्रमेयानुसार Y, X आणि Z हे एका रेषेत येणार आहे, त्यामुळे ते आपल्याला जोडायचे आहेत. आता आपण जर विचार केला, समजा पहिल्यांदा Y केंद्र असणारं हे मोठं वर्तुळ जर घेतलं, त्रिकोण YBZ मध्ये YB आणि YZ या Y केंद्र असणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत, म्हणून हा समद्विभुज त्रिकोण तयार होईल. तर समद्विभुज त्रिकोणात पायालगतचे कोन सारखे असतात किंवा एकरूप बाजू समोरचे कोन एकरूप असतात, म्हणून इथे हा B जो कोन आहे तो जेवढा आहे तेवढाच हा Z होईल. या ठिकाणी आपण समजा हा A घेतला तर हा सुद्धा A होईल. आता लहान वर्तुळामध्ये म्हणजे X केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये जर आपण विचार केला तर इथे XA आणि XZ या त्रिकोण XAZ च्या दोन बाजू सारख्या होतील, कारण X केंद्र असणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, म्हणून त्रिकोण XAZ हा समद्विभुज त्रिकोण होईल आणि याच्या पायालगतचे कोन किंवा एकरूप बाजू समोरचे कोन एकरूप असणार आहे. म्हणजे हा कोन जर A असेल तर हा कोन सुद्धा A असणार आहे. समद्विभुज त्रिकोण XAZ मध्ये जर हे दोन कोन AA अंशाचे असतील आणि समद्विभुज त्रिकोण YBZ मध्ये जर कोन हा B आणि Z सुद्धा AA असतील तर या ठिकाणी A आणि B हे कोन सारखे होतील. तर इथे हे जर दोन कोन एकरूप झाले तर ह्या रेषा घेतल्या आणि ही छेदिका घेतली तर हे संगत कोन होतील. तर संगत कोन कसोटीनुसार रेख XA आणि रेख YB या समांतर होतील. तर ह्या सिद्धतेचे पॉइंट्स आहेत, ह्या पॉइंटनुसार आपल्याला सिद्धता लिहायची आहे. तर सुरुवातीला आपण म्हणूया सिद्धता. केंद्र X व Y असणारी अंतर स्पर्शी वर्तुळ बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. हे आपल्याला पक्षामध्ये दिलेले आहे, त्याला कारण देऊ आपण पक्ष. पक्षामधून इथपर्यंत आपण हा भाग घेतलेला आहे, याला कारण दिलं पक्ष. आता आपल्याला हे जे बिंदू आहे XYZ, बिंदू YXZ एक रेषीय आहे, त्याला कारण द्यायचं आहे स्पर्श वर्तुळ प्रमेय. त्यानंतर आपण हे जोडलेलं आहे तर ते आपण रचना म्हणून घेऊया. रेख YZ जोडले, त्यामध्ये आपल्याला दरम्यानचा संबंध मिळाला Y'(X'(Z). तर ही आपण रचना केलेली आहे. आता आपण Y केंद्र वर्तुळात जाऊया. तर केंद्र Y वर्तुळात रेख YB एकरूप रेख YZ, याला कारण द्यायचे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून त्रिकोण YBZ हा समद्विभुज
द्विभुज त्रिकोण आहे. मग कोण YBZ हा सारखा असणार आहे. कोण BZY तर याला आपण A घेऊया, A अंश मानू. याला विधान क्रमांक 1. याला कारण द्यायचं आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. केंद्र X वर्तुळामध्ये, तर इथे केंद्र X वर्तुळात रेख XA एकरूप रेख XZ याला कारण द्यायचे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्रिकोण XAZ हा समद्विभुज आहे. हा समद्विभुज त्रिकोण असेल तर त्याच्या पायालगतचे कोण सारखे असणार आहे किंवा एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असणार आहे. म्हणून कोण XAZ जेवढा आहे तेवढाच कोण AZX असणार आहे. XZA याला सुद्धा आपण A घेणार आहोत, कारण हा A आहे म्हणून हा A होईल. विधान क्रमांक 2. आपल्याला कोण A आणि कोण B हे एकमेकांना एकरूप दाखवायचे आहेत. म्हणून कोण YBZ हा बरोबर आहे कोण XAZ. याला विधान 1 आणि 2 वरून. तर हे आपले संगत कोण आहेत. म्हणून साध्यामध्ये रेख AX समांतर रेख BY, तर याला कारण द्यायचं आहे. हे जे आहेत ते संगत कोण आहेत, म्हणून इथे संगत कोण कसोटी ने हे सिद्ध झालेलं आहे. प्रश्न 9. शेजारील आकृतीत रेषा L ही केंद्र O असलेल्या वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते. बिंदू Q हा त्रिज्या OP चा मध्यबिंदू आहे. बिंदू Q ला सामावणारी जीवा RS समांतर रेषा L जर RS बरोबर 12 सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा. त्यासाठी इथे आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला रचना करावं लागणार आहे. आपल्याला यामध्ये त्रिज्या काढायची आहे. तर त्रिज्या RO ही जर काढायची असेल तर ह्या गणिताच्या स्टेप लक्षात ठेवा. यामध्ये रेषा L जी आहे ती समांतर दिलेली RS ला. जर इथे रेषा L ही स्पर्शिका असेल बिंदू P मध्ये तर इथे 90 अंशाचा कोन होईल, कारण स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असते. म्हणून या ठिकाणी जर इथे 90 अंशाचा कोन होत असेल तर RS ला रेषा L समांतर असेल तर इथे सुद्धा 90 अंशाचा कोन होईल. याचाच अर्थ इथे RS या जीवेला O बिंदूपासून लंब टाकला तर जीवेचे 2 भाग होतील. RS ही 12 दिलेले आहे तर तिचे 2 भाग आपल्याला 6 आणि 6 दाखवता येतील. इथे OP ही वर्तुळाची त्रिज्या आहे, तर ही RO ही वर्तुळाची त्रिज्या R घेतली तर ही सुद्धा R होईल. आणि Q हा जो बिंदू आहे हा OP चा मध्यबिंदू आहे. OP चे 2 भाग PQ आणि QO असे जे 2 भाग होतील ते त्रिज्येच्या अर्धे होतील. तर त्रिज्या आपली R आहे, त्याचे निम्मे भाग म्हणजे R/2 आणि R/2. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्रिकोण RQO चे आपल्याला तिन्ही बाजू मिळतील आणि यावरून आपण त्रिज्या R ची किंमत काढू शकतो.
तर ह्या गणिताचे हे पॉईंट्स आहेत, तर ह्या पॉईंटनुसार तुम्ही त्रिज्या मिळवू शकता. तर सुरुवातीला इथं म्हणूया उत्तर ओ केंद्र वर्तुळात जीवा आर एस समांतर रेषा एल. रेषा एल ही बिंदू पी मध्ये स्पर्श करते. हे सगळं आपल्याला पक्षात दिले आहे, म्हणजे पक्ष म्हणू शकता किंवा दिले आहे. रेषा एल ही पी बिंदूमध्ये जर स्पर्श करत असेल तर इथे ती OP ला लंब असणार आहे. तर इथं म्हणूया रेषा एल लंब रेख OP. तर इथे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. रेषा एल जी आहे ती RS ला समांतर आहे. तर इथं सुद्धा 90 अंशाचा कोन होईल. इथे हा 90 अंशाचा कोन होईल. तर कोन RQO किंवा OQR बरोबर 90 अंश होईल. समांतर रेषा गुणधर्म म्हणा किंवा संगत कोन असं म्हणू शकता. आता कोन OQR 90 अंशाचा आहे, म्हणजे इथे लंब आहे, म्हणून इथे रेख OQ लंब आहे जीवा RS. म्हणून जर रेख OQ लंब जीवा RS असेल तर RS चे दोन भाग होतील. RQ जेवढा आहे तेवढाच SQ होईल आणि ते दोघंही अर्धे होतील RS च्या. त्याला कारण द्यायचं आहे वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. आता आपल्याला RS ची किंमत दिलेली आहे, म्हणून इथे RQ बरोबर SQ बरोबर 1/2. RS ची किंमत 12 दिलेली आहे, म्हणजे हे प्रत्येकी 6 होतील. बेसंग 12 म्हणजे RQ बरोबर SQ बरोबर 6. याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. रेख OR एकरूप रेख OP. याला कारण द्यायचं आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून इथे OR जेवढा आहे तेवढा OP होईल. ते दोघंही R घेतले आपण, R मानू. याला विधान क्रमांक 2. आता OP चा मध्यबिंदू Q आहे. रेख OP चा मध्य बिंदू Q आहे, हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे. मग रेख OP चा मध्यबिंदू Q असेल तर ह्याचे सुद्धा दोन समान भाग होईल, म्हणजे OQ जेवढा आहे तेवढा PQ होईल बरोबर 1/2 होईल OP च्या. तर इथे OP आपला इथे R आहे, तर इथे 1/2 गुणिले R. तर विधान 2 वरून. तर या पद्धतीने आपल्याला OQ बरोबर PQ बरोबर R/2 याला विधान क्रमांक 3 म्हणूया.
वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी काटकोन त्रिकोण OQR चा विचार करावा लागेल. तर इथे काटकोन त्रिकोण OQR मध्ये आपल्याला पायथागोरस सूत्र वापरायचं आहे. तर इथे कर्ण जो आहे तो OR आहे. कर्ण OR चा वर्ग बरोबर RQ वर्ग अधिक OQ वर्ग, त्याला पायथागोरस सूत्र. तर यामध्ये आपण किमती टाकूया. तर ORच्या जागी R ही किंमत येईल, तर R चा वर्ग. त्यानंतर RQ च्या जागी 6 येईल, 6 चा वर्ग अधिक OQ च्या जागी R/2 चा वर्ग. तर हे आपण विधान 1, 2, 3 वरून म्हणूया. विधान 1, 2 आणि 3 वरून. आता हे व्यवस्थित सोडवलं की आपल्याला R ची किंमत मिळू शकेल. तर ती किंमत काढूया आपण. तर R चा वर्ग 6 चा वर्ग 36 अधिक R चा वर्ग R वर्ग आणि 2 चा वर्ग 4. आता इथे खाली छेदांचा गुणाकार करून तुम्ही करू शकता, किंवा प्रत्येक पदाला जर तुम्ही 4 ने गुणलं तर इथे 4 हे छेदाचे नाहीसे होतील. ही सोपी स्टेप तुम्ही वापरू शकता. तर इथे म्हणूया प्रत्येक पदास 4 ने गुणू. आता 4 ने जर R वर्गाला गुणलं तर इथे 4R वर्ग असा होईल. तिथे 4 गुणिले 36 हा गुणाकार नंतर करूया आपण. आणि इथे 4 ने जर गुणलं तर हे 4 नाहीसे होतील, तर फक्त राहील R वर्ग. हा R वर्ग जो आहे तो आपण पक्षांतर करूया. तर 4R वर्ग वजा R वर्ग आणि इथे 4 ने गुणा. 4 गुणिले 6 6 चोक 24 हातच्याले 2 4 त्रिक 12 आणि 2 14, तर 144 अशी किंमत येईल. इथे 4R वर्गातून 1R वर्ग गेला तर इथे 3R वर्ग राहील बरोबर 144. तर R वर्ग बरोबर 144 छेदाला 3. हे 3 गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होईल. 3 1 3 3 चोक 12 राहिले 2 आणि त्या उरले 4 24 3 8 24. तर R वर्गाची किंमत ही 48 येईल. आपल्याला R ची किंमत म्हणजे त्रिज्या काढायची आहे, म्हणून इथे वर्गमूळ घ्यावं लागेल. म्हणजे इथे R बरोबर वर्गमुळामध्ये 48. इथे वर्गमूळ घेऊन आता 48 हा कशाचा वर्ग आहे तो आपल्याला जर काढायचा असेल तर त्याचे वर्गमूळ घ्यावं लागतील. तर इथे पूर्ण वर्ग नाही, तर 48 म्हणजे 16 गुणिले 3 16 त्रिक 48. इथे R तर 16चं वर्गमूळ 4 असं येईल आणि 3 वर्गमुळात राहतील, त्याला सेमी असं तुम्ही देऊ शकता. शेवटी म्हणावं लागेल वर्तुळाची त्रिज्या R बरोबर 4 वर्गमुळामध्ये 3 सेमी आहे. प्रश्न 10वा त्याला स्टार केलेला आहे. आकृती 3.90 मध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळाचा रेख AB हा व्यास आहे. वर्तुळाची स्पर्शिका PQ वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. रेख AP लंब रेषा PQ आणि रेख BQ लंब रेषा PQ. तर सिद्ध करा रेख CP एकरूप रेख CQ. ही सिद्धता पूर्ण करण्यासाठी आपल्याला आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला काही रचना करावं लागणार आहे. त्या अगोदर इथे पक्ष आणि साध्य वेगवेगळं दिलेलं नाही, तर उत्तरामध्ये तुम्ही पक्ष तरच्या अगोदरचा जेवढा भाग आहे तो आपण पक्ष म्हणून घेऊ शकतो आणि तर नंतरचा भाग साध्य म्हणून घेऊ शकतो. तर पक्ष आणि साध्य लिहिल्यानंतर तुम्ही रचना लिहायची आहे आणि त्यानंतर सिद्धता लिहायची आहे. तर ही सिद्धता पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही रचना करावं लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला CT
त्यानंतर CP आणि CQ हे जोडावं लागणार आहे. यामध्ये दाखवल्याप्रमाणे CT, CP, CQ ह्या आपल्याला जोडावं लागणार आहे. ही आपण रचना करणार आहोत. या सिद्धतेचे पॉइंट्स जे आहेत ते असे आहेत. जर या ठिकाणी इथे AP लंब PQला असेल, BQ लंब PQला असेल तर इथे 90 अंशाचे कोन होतील आणि हा T हा स्पर्शबिंदू आहे, त्यामुळे इथे सुद्धा 90 अंशाचा कोन होईल. इथे प्रत्येक कोन 90 अंशाचे आहेत, म्हणून रेख AP, रेख CT, रेख BQ ह्या समांतर असणार आहे. मग इथे 3 समांतर रेषा असतील आणि त्यांच्या ह्या छेदिका असतील, तर 3 समांतर रेषांचा आंतरछेद हा गुणधर्म जर वापरला आपण, AC आणि BC या 3 समांतर रेषांचा जो आंतरछेद पहिला जो आहे त्याचं गुणोत्तर PT आणि TQ इतकं येईल. AC आणि BC ह्या एकाच वर्तुळाचे त्रिज्या असल्यामुळे यांचं गुणोत्तर एकास एक येईल, म्हणजे ह्या एकरूप आहेत. इथे PT आणि TQ यांचं सुद्धा गुणोत्तर एकास एक येईल. याचाच अर्थ PT ही बाजू ही TQ ला एकरूप होईल. तर या ठिकाणी ह्या दोन्ही सारख्या असणारे बाजू, हाच महत्वाचा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. PT आणि TQ कशा प्रकारे एकरूप होतात. त्रिकोण CTP मध्ये आणि त्रिकोण CTQ मध्ये जर विचार केला तर PT आणि TQ हे सारखे होतील आणि 90 अंशाचा कोन आणि सामायिक बाजू म्हणजे बाजू कोन बाजू या कसोटीनुसार बा को बा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप झाले. एकरूप त्रिकोणामध्ये उरले संगत घटक एकरूप असतात, म्हणजेच इथं CP एकरूप रेख CQ होईल. या सिद्धतेच्या ह्या स्टेप लक्षात ठेवा. ह्या स्टेपनुसार आपल्याला ही सिद्धता पूर्ण करायची आहे. तर सुरुवातीला म्हणूया आपण सिद्धता. तर पक्षातून काही महत्वाचा भाग घेऊया आपण. तर इथे केंद्र C असलेल्या वर्तुळाचा रेख AB हा व्यास आहे, हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे. मग जर हा व्यास असेल तर रेख AC एकरूप रेख CB, याला विधान क्रमांक 1 म्हणूया. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या वर्तुळाची स्पर्शिका रेख PQ वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते, हे सुद्धा आपल्याला पक्षात दिलेलं आहे. जर ही स्पर्श करत असेल तर स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असणार आहे. इथे रेख PQ ही लंब असणार आहे रेख CT, याला विधान क्रमांक 2. रेख AP लंब रेषा PQ आणि रेख BQ लंब रेषा PQ, याला विधान क्रमांक 3 म्हणूया आपण. हे पक्षात दिलेलं आहे आपल्याला. आता विधान 2 आणि 3 वरून जर PQ ला सगळे लंब असतील तर ह्या रेषा ज्या आहेत त्या समांतर असणार आहे. रेख AP समांतर रेख CT समांतर रेख BQ. विधान 2 आणि 3 वरून 3 समांतर रेषांचा आंतरछेद विभाजन
गुणधर्म AC छेद CB हा जेवढा आहे तेवढाच PT छेद TQ. इथे AC आणि CB हे सारखे आहेत, तर हे जर कट झाले तर इथे राहील 1/1 बरोबर PT छेद TQ. तर याला म्हणायचं विधान 1 वरून. विधान 1 मध्ये AC जेवढे आहे तेवढीच CB आहे, म्हणजे 1 मध्ये हे सारखे आहेत म्हणून हे कट होतील, तर इथं 1/1 राहील. तर इथं तिरकस जर गुणाकार केला तर इथे PT जेवढे आहे तेवढीच TQ होईल. त्याला विधान क्रमांक 3 म्हणा. आता आपण त्रिकोण PTC आणि त्रिकोण QTC मध्ये यांचा विचार जर केला तर यामध्ये रेख PT एकरूप आहे रेख TQ. विधान 3 वरून. आणि कोन PTC हा एकरूप आहे कोन QTC तर प्रत्येकी काटकोन. इथे लंब असल्यामुळे 90 अंशाचे कोन होतील प्रत्येकी काटकोन. आणि रेख CT एकरूप रेख CT याला म्हणायचं सामायिक भुजा. मग आता इथे एकासिक संगती लावूया आपण. PT जी आहे ती TQ ला एकरूप आहे आणि 90 अंशाचा कोन ही सामायिक भुजा. तर आपण आता अशा प्रकारे वाचन करूया. इथे या दोन रेघाकडून एक रेघाकडं, या दोन रेघांकडून एक रेघाकडं एकासिक संगती व्यवस्थित लावा. इथे म्हणूया त्रिकोण PTC हा एकरूप आहे त्रिकोण QTC. याला कसोटी लिहा बाजू कोन बाजू बाकोबा कसोटी नाही. बाकोबा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर पहिलं तिसरं अक्षर आणि पहिलं तिसरं अक्षर म्हणजे रेख PC एकरूप रेख QC असे होईल. एकरूप त्रिकोणाचे उरलेले संगत घटक एकरूप असतात, म्हणजेच हे आपलं साध्य जे होतं ते इथे सिद्ध होईल. तर साध्यामध्ये आपल्याला रेख CP एकरूप रेख CQ दाखवायला लावले होते आणि हेच आहेत ते. तर हे सिद्ध होईल, हे सिद्ध.